तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नव्या व्हिडिओमध्ये। आज तुम्ही बघू शकतात आज आपल्याकडे आहेत नवीन डिझायर। तर हो मित्रांनो, ही जी गाडी होणार आहे ती होणार आहे ZXi+ MT व्हेरियंटमध्ये। तर ही गाडी तुम्हाला अवेलेबल आहे मित्रांनो मनराज मोटर्सवरती, ते ही जळगावला। तर हो, तर तुम्ही बघू शकतात। पहिल्यांदा तुम्हाला मी दाखवून देतो त्या गाडीची ही कीज होणार आहेत। तर इथं लॉक सिस्टम, अनलॉक सिस्टम आणि इथं तुम्हाला बॅक साईडचं बोनट ओपन करण्याची सिस्टम देण्यात आलेली आहेत आणि फ्रंट साईडने तर तुम्हाला लोगो देण्यात आलेले आहेत। या प्रकारे काही ही गाडीची चाबी होणार आहेत। तर ही गाडी या प्रकारे लुक देत असते फ्रंट साईडने। तुम्हाला मी ते पण दाखवून देतो। तिथं तुम्हाला माहिती नसेल, तिथं तुम्हाला डे टाइम रनिंग इंडिकेटर्स देण्यात आलेले आहेत, लाईट्स देण्यात आलेले आहेत। तिथं तुम्हाला LED फॉग लॅम्प देण्यात आलेले आहेत, प्रोजेक्टर तेही। तर प्रोजेक्टर फॉग लॅम्प म्हणजे कसं की जसं तुम्हाला माहिती नसेल, जुन्या गाड्यांचा जो फ्लॅश असायचा, लाईट असायचा, तो पूर्णपणे सीधा जायचा, पण याचा जो लाईट असतो तो पूर्ण असा रोडावरती फैलत असतो आणि सेफ्टी पण याच्यात खूप देण्यात आलेली आहेत। इथं साईड इंडिकेटर्स इथं तुम्हाला देण्यात आलेले आहेत याच्या साईडला। इथं तुम्हाला LED फॉग लॅम्प्स देण्यात आलेले आहेत या गाडीमध्ये, तेही एकदम वेगळ्या प्रकारे। आणि इथं तुम्हाला बघू शकता तुम्ही, इथं तुम्हाला क्रोम फिनिशिंग यूज करण्यात आलेली आहेत। याच्याने तुम्हाला लुक एकदम भारी देत आहेत। आणि इथं सुझुकीचा लोगो, यात एक मेन फंक्शन इथं तुम्हाला 360 डिग्री कॅमेरा यूज करण्यात आलेला आहे त्या गाडीमध्ये। तर या प्रकारे आहेत आणि याची जी ग्रिल होणार आहेत ना, ते एकदम मोकळी देण्यात आलेली आहेत। त्याच्याने एकदम ही गाडी ऑसम लुक देत असते। तर हो मित्रांनो, याच्यामध्ये 7 कलर अवेलेबल आहेत। तर 7 कलर या गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत मित्रांनो। फ्रंट साईडचं लुक या प्रकारे होतं। साईडने मी तुम्हाला ही गाडी दाखवून देतो। तुम्ही तर बघू शकता त्याचं जे वायपर्स होणार आहेत ना, ते एक साईडने मोठं आणि एक साईडनं छोटं असते मित्रांनो। तर या प्रकारे आहे त्याचं फ्रंट साईडचं लुक। साईडने तुम्ही बघू शकता, साईडने याची तुम्हाला ग्रिल यूज करण्यात आलेली आहेत। या वेळची जी साईज होणार आहेत ना मित्रांनो, तर इथं तुम्हाला मित्रांनो 15 इंचेसची इथं व्हील यूज करण्यात आलेले आहेत आणि याच्यामध्ये डायमंड कट अलॉय व्हील यूज करण्यात आलेले आहेत एकदम वेगळ्या प्रकारे। आणि इथं सुझुकीचा लोगो देण्यात आलेला आहे। इथं तुम्हाला डिस्क ब्रेक यूज करण्यात आलेले आहेत आणि बॅक साईडला तुम्हाला इथं ड्रम ब्रेक यूज करण्यात आलेले आहेत। आणि याचा जो ग्राउंड क्लिअरन्स होणार आहे मित्रांनो, तो 163 mm होणार आहे। तर हो, 163 होणार आहेत मित्रांनो। ग्राउंड क्लिअरन्स पण चांगला आहे। भारतामध्ये तुम्हाला माहितीच आहे ग्राउंड क्लिअरन्स कसा लागत असतो। आणि तर ORVMs जे होणार ना, ते ॲडजस्टेबल होणार आहेत। आतून तुम्ही याला बाहेर करू शकता, तुम्हाला मी दाखवून देतो। जसं की इंजिन ऑन केल्यानंतर हे होत असतं आय थिंक। तर तुम्ही बघू शकतात या साईडनी अशा प्रकारे या गाडीचं लुक होणार आहेत। तर इथं तुम्हाला खाली तुम्ही बघू शकतात, इथं तुम्हाला जी इथं बॉर्डर देण्यात आलेली आहेत ब्लॅकमध्ये, पियानो ब्लॅक फिनिशिंग, आणि इथं तुम्हाला क्रोम देण्यात आलेलं आहे। जसं की तुम्ही बघू शकतात फ्रंट साईडने मग तुम्हाला तसंच यूज करण्यात आलेलं आहे, पियानो ब्लॅकमध्ये इथं यूज करण्यात आलेलं आहे। तर या प्रकारे याचे जे लाईट्स होणार आहेत ना, ते Audi BMW टाईप होणार आहेत, एकदम ऑसमली लुक देत असतात। त्याच्याने ना म्हणजे ही गाडी लक्झरी टाईप लुक देत असते आपल्याला एकदम ऑसम प्रकारे। या प्रकारे ह्या गाडीचं साईड व्ह्यू आहेत मित्रांनो। आणि वरती तुम्हाला जे तुम्हाला होल्डर दिलेले आहेत, जसे की तुम्ही इथं ब्लॅक कलरमध्ये आहेत, क्रोम फिनिशिंगमध्ये इथं यूज करण्यात आलेले आहेत। या प्रकारे इथं पण क्रोम यूज करण्यात आलेले आहेत। याचे हँडल्स होणार आहेत ते एकदम प्रकारे सिम्पल टाईप आहेत। इथे बटन्स देण्यात आलेले आहेत या प्रकारे काहीतरी। तर या टाईपचे तर तुम्हाला साईड व्ह्यू होता। आणि साईड व्ह्यूमध्ये एक दाखवतो, याच्यामध्ये तुम्हाला पेट्रोल टँक अवेलेबल आहे 37 लिटरची। आणि इथं तुम्हाला शार्क एंटेना टाईप इथं देण्यात आलेलं आहे लुक। आणि याचं जे बॅक साईडचं जे होणार आहेत ना लुक, ते एकदम ऑसम आहेत। थोडं म्हणजे असं चेप्टर टाईप आहेत, खालती असं पुश झालेलं आहेत, बट एकदम ऑसम लुक देत आहेत। काहीतरी या गाडीमध्ये वेगळं करण्यात आलेलं आहे। बॅक साईडने तुम्हाला या गाडीची दाखवून देतो। आणि फ्रंट साईडने तुम्हाला असेच 2 पार्किंग सेन्सर यूज करण्यात आले आहेत। फ्रंट साईडने मग तुम्हाला 2 पार्किंग सेन्सर यूज करण्यात आलेले आहेत। बॅक साईडने अशा प्रकारे या गाडीचा काही लुक होणार आहेत। तर इथं डिझायरची इथं बॅजिंग देण्यात आली आहेत। इथं जी ब्लॅक जी क्रोम फिनिशिंग देण्यात आलेली आहे, ते ओल्ड गाडीला जशी होती तशीच इथं पण देण्यात आलेली आहेत। आणि पियानो ब्लॅक फिनिशिंग इथं यूज करण्यात आलेली आहेत। सुझुकीचा लोगो या प्रकारे इथं आहेत। पार्किंग सेन्सर इथं दिलेले आहेत। आणि इथं तुम्हाला एक 360 डिग्री कॅमेरा आहे, तुम्हाला मी दाखवलेला आहे। जसं की तुम्हाला त्या साईड लाईटला पण होता दिलेला, जसा ORVMचा दिलेला होता। आणि याची जी टेल लॅम्प होणार आहेत ना, ते एकदम वेगळ्या प्रकारे आहेत, वाय टाईप लुक देत आहे। तिथं LED अवेलेबल आहे। तर हे पण एकदम ऑसम लुक न्यू काहीतरी केलेलं आहे सुझुकीने यावेळेस। तर मित्रांनो हो, तर याचं पण लुक एकदम वेगळं होणार आहे। तुम्ही एकदा शोरूमला व्हिजिट करा आणि या गाडीचं लुक तुम्ही नक्की बघा। ग्राउंड क्लिअरन्स पण खूप चांगला देण्यात आलेला आहे। याचा बूट स्पेस पण खूप वेगळा आणि मोकळा चाकडा आहे। तर आम्ही तो पण ओपन करून दाखवतो। ते इथं मित्रांनो बूट स्पेस मी तुम्हाला ओपन करून दाखवतो। फ्रंट साईडला आपल्याला जायचं आहे, तर गाडी आय थिंक मला वाटतं अनलॉकच आहे अनलॉक। इथं तुम्हाला बटन्स देण्यात आले आहेत, इथं बॅक साईडचं ओपन करण्याचं आणि इथं तुम्हाला पेट्रोल टँक वगैरे। इथं आपण याला वरती प्रेस करू, बॅक साईडला आवाज आलेला आहे। तुम्हाला इंटेरियर पण दाखवतो, बट तुम्ही बघू शकता इथं मग तुम्हाला कॅमेरा देण्यात आलेला आहे 360 डिग्री कॅमेरा, तोही HD अवेलेबल आहे। बूट स्पेस बघा या प्रकारे ऑटोमॅटिकली ओपन होऊन जात असतं। हे फ्रंट साईडने मी ओपन केलं नाही, इथं वरती आलेलं आहे। तुम्हाला वरती घ्यायचं आहे असं, इथं थोडं सामान आहे। तर इथं जे बूट स्पेस होणार आहे मित्रांनो, ते बूट स्पेस खूप मोकळं आहे आणि साईज पण खूप मोठी होणार आहे त्याची। जसं की तुम्हाला माहिती नसेल, 382 लिटरचा याचा बूट स्पेस आहे। तरी आरामात खूप काही इथं सामान येऊन जात असते आपलं। आणि इथं तुम्हाला मी दाखवून देतो, इथं स्टेपनी पण वगैरे आहेत। स्टेपनी याची थोडी छोटी आहेत मित्रांनो। तर स्टेपनी या प्रकारे इथं देण्यात आलेली आहेत। तर हो मित्रांनो 14 इंचेसची याच्यात स्टेपनी यूज करण्यात आलेली आहेत।
तर 14 इंचेसच्या जे स्टेपनी आहेत या प्रकारे इथं मोकळं साकडं देण्यात आलेली आहे जागा. लाईट्स वगैरे नाही आहे इथं, बट एकदम सिम्पल आहे. इथं एक लाईट्स देण्यात आलेल्या आहेत एकदम वेगळ्या प्रकारे तेही. आणि ह्या सिस्टीममध्ये काही आपलं बॅक साईडने दिसत आहेत. तर याला तुम्हाला फक्त खालती ओढायचं आहे असं आणि गाडी बंद सॉरी. तर या प्रकारे हे बंद होऊन जात असतं बॅक साईडने, पण तुम्हाला मी दाखवूनच देतो. आणि तुम्हाला हा साईड तर पूर्णपणे मी कवर केलेला आहे. आता आपण जाऊया गाडीच्या फ्रंटला. तर गाडीच्या आत मी तुम्हाला बसून दाखवून देतो. तुम्हाला मी चाबी दाखवलेली आहे, इथं तुम्हाला फक्त प्रेस करायचं आहे. गाडी ओपन झालेली आहे आपली. आत मी तुम्हाला बसून दाखवून देतो. ओके, तर इथं मी आत आलेलो आहोत. तर या प्रकारे मी हिला बंद केलेली आहेत. तरी तर तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल इथं तुम्हाला पहिल्यांदा जे स्टिअरिंग आहेत ना थोडं वेगळंच आहे. मस्त ग्रिलिंग देत आहेत, ग्रिपिंग. तर एकदम ऑसम याचं स्टिअरिंग होणार आहेत. इथं तुम्हाला जे सिझुकीचा लोगो दिलेला आहे आणि इथं हॉर्न पण इथं प्रेस करण्यासाठी दिलेलं आहे. तिथं तुम्हाला कॉल तुम्ही आन्सर डिक्लाइन करू शकता. त्या साईडने तुम्हाला व्हॅल्यूम्सचे बटन्स वगैरे दिलेले आहेत. आणि तुम्हाला नॉब्स देण्यात आलेले आहेत, त्याच्याने तुम्ही तुमचे वायपर्स वगैरे कंट्रोल करू शकता. तिथं तुम्ही लाईट्स वगैरे ऑन ऑफ करू शकता या प्रकारे. आणि याचं जे इंजन्स होणार आहे तुम्हाला मी ते पण दाखवतो. ओके, इंजन पण दाखवतो मी तुम्हाला याचं. याचं मी तुम्हाला चालू करून दाखवून देतो. तर या प्रकारे याचं इंजन आहेत. तर हे इंजन चालू झालेलं आहे मित्रांनो. आणि आता तुम्ही बघू शकता त्याचं जे याचं तुम्हाला बघू शकता तुम्ही मित्रांनो. तुम्हाला जे मीटर दिलेले आहेत एकदम वेगळ्या प्रकारे आहेत. या साईडने तुम्हाला RPM मीटर आहेत आणि या साईडने तुम्हाला स्पीडोमीटर देण्यात आलेले आहे. 220 याची स्टॉप अँड स्पीड होणार आहेत. खूप काही यात अलर्ट सिस्टीम पण देण्यात आलेल्या आहेत. फ्यूल लो आहे म्हणून लो दाखवत आहेत. सीट बेल्ट लावलेलं नाही असं काही वॉर्निंग्स इथं येत आहेत. तर या प्रकारे याचा फ्रंटचा होणार आहेत. आणि इथं तुम्हाला जी स्क्रीन देण्यात आलेली आहेत त्या स्क्रीन पण खूप चांगली यूज करण्यात आलेली आहे. जसे की या स्क्रीनची जी साईज होणार आहेत मित्रांनो, इथं तुम्हाला 9 इंचेसची इथं स्क्रीन यूज करण्यात आलेली आहेत. खूप काही याच्यात पण अवेलेबल आहे. होममध्ये आपण जाऊया. होममध्ये गेल्यानंतर इथं तुम्हाला सब फीचर देण्यात आले आहेत. फेवरेट मोड वगैरे ब्लूटूथ इथं तुम्ही कनेक्ट करू शकता. सेटिंग्स मोड सगळं काही इथं अवेलेबल आहे. म्युझिक मोड, FM वगैरे सगळे काही याच्यात मोड अवेलेबल आहेत. तर इथं तुम्ही बघू शकता. इथं तुम्हाला म्युझिक सिस्टीम देण्यात आलेले आहेत. खालती पण आय थिंक म्युझिक सिस्टीमच आहेत का नाही दुसरं काही आहेत. तर तुम्हाला तुमचे AC वगैरे कंट्रोल करण्यासाठी पोर्ट देण्यात आलेले आहेत. तर तुम्हाला तुमचे ऑटो मोड, फ्रंट, रिअर वगैरे इथं बटन्स देण्यात आलेले आहेत. आणि या साईडने तुम्ही बघू शकता इथं जे कलरिंग यूज करण्यात आली ना एकदम वुडन टाईप आहेत. फक्त तो थोडा कलर वेगळा आहेत. आणि तो थोडा ॲल्युमिनियम टाईप कलर यूज करण्यात आला आहे. सिल्वर इथं कलर यूज आहेत. या साईडनी 2 AC पोर्ट, त्या साईडनी एक आणि या साईडनी एक AC पोर्ट देण्यात आलेलं आहे. इंजन स्टार्ट स्टॉपचं बटन या साईडने इथं गाडीचं देण्यात आलेलं आहे. तर तुम्हाला बाकी बटन्स आहेत. तुम्ही इथं लाईट्स ॲडजस्ट करू शकतात मित्रांनो या प्रकारे. इथं पण तुम्हाला स्टेबल मोड इथं तुम्ही कॅमेरा बघू शकतात. इथं तुम्हाला इथं कॅमेरा दाखवलेला आहे या प्रकारे. तर 360 डिग्री इथं व्ह्यू आहेत मित्रांनो या कॅमेराचा या प्रकारे. तर वेगळं एकदम लुक देत आहेत. तर भाई एकदम भारी लुक आहे या गाडीचं. तर मस्त हे लुक देत आहेत कॅमेराच्या साईडनी. तर कॅमेरा आपण बंद करून घेऊया. या प्रकारे काही आहे तिथं तुम्हाला 4 इंडिकेटर्स ऑन करण्यासाठी एक बटन्स देण्यात आलेलं आहेत. इथं AC पोर्ट्स आहेत. आणि इथं जे बंपर होणार आहेत ना ते एकदम वेगळं आहेत. मस्त फील देत आहेत. लक्झरी टाईप तरी एकदम भारी फील देतात. इथं पण तुम्हाला लेदर टाईप इथं देण्यात आलेले आहेत. बट हार्ड प्लास्टिक इथं यूज करण्यात आलेले आहेत. फक्त कलरिंग त्या टाईप आहेत. आणि एअरबॅग या साईडने पण देण्यात आलेले आहेत. आणि या साईडने पण एअरबॅग देण्यात आलेली आहेत. टोटली मित्रांनो या गाडीमध्ये तरी चांगले एअरबॅग यूज करण्यात आलेले आहेत. तर या गाडीमध्ये 6 एअरबॅग यूज करण्यात आलेले आहेत. आणि ही गाडी मित्रांनो जी होणार आहे ऑटोमॅटिकमध्ये पण अवेलेबल आहेत. सगळं काही या गाडीमध्ये अवेलेबल आहेत. याच्यामध्ये तुम्हाला माहीत नसेल वायरलेस ऑटो अँड्रॉइड कार प्ले देण्यात आलेला आहे. तर हो मित्रांनो याचा तो कलर एकदम वेगळाच आहे. मला वाटलं नव्हतं तरी. आणि याच्यात तुम्हाला माहीत असेल याच्यात एक अजून एक फीचर आहे टायर प्रेशरचं. याच्यात एक फीचर आहेत इथं दिसत नसेल. ओके, तर टायर प्रेशरचं पण TPSM इथं सिस्टीम देण्यात आलेली आहेत. तर तेही वेगळ्या प्रकारे आहे. आणि वायरलेस चार्जिंग पण इथं देण्यात आलेली आहेत. वायरलेस चार्जिंग मोड पण इथं आहेत. इथं दिलेलं आहे त्याला वायरलेस चार्जिंग मोड इथं देण्यात आलेलं आहे. मोबाईल ठेवून तुम्ही चार्जिंग करू शकतात. 6 एअरबॅग या गाडीमध्ये आहेत. 20 ॲक्रॉस स्टँडेबल मोडमध्ये. आणि हो फायबर याच्यात तुम्हाला बघू शकता तुम्ही. तर तुम्हाला फॅब्रिक टाईप इथं सीट्स यूज करण्यात आलेले. थोडं लेदरी टाईप वगैरे एकदम मस्त याच्यात सीट्स यूज करण्यात आलेले. तुम्हाला मी ते पण दाखवणार आहेत. या टाईपमध्ये आपल्या गाडीचा फ्रंट होता. आणि तुम्हाला मी एक दाखवू शकतो या गाडीमध्ये तुम्हाला एक ग्लव्स बॉक्स पण आहे. तो पण एकदम मोकळा चाकडा आहेत. एकदम ऑसम पद्धतीने याला लॉक करू शकतो आपण. काही पण इथं तुम्ही ठेवू शकतात. या साईडने तुम्हाला डोर्स दाखवून देतो. या साईडने तुम्हाला बटन्स आहेत लॉक अनलॉक करण्यासाठी. इथं तुम्हाला एक मिरर ॲडजस्ट करण्यासाठी इथं तुम्हाला ग्रिपिंग सिस्टीम देण्यात आले आहेत. हँडल्स आणि इथं तुम्हाला बॉटल रॉकर वगैरे देण्यात आलेले आहे. न्यूजपेपर रॉकर. इथं तुम्हाला एक स्पीकर देण्यात आलेला आहे. हा स्पीकर तुम्ही बघू शकतात. बट इथं टोटली 8 स्पीकर या गाडीमध्ये यूज करण्यात आलेले आहेत. वरती पण आहेत. तर हो या साईडने तुम्हाला इथं हँडल ग्रिप देण्यात आलेली आहेत. आणि इथं तुम्हाला सन कवर देण्यात आलेला आहे या प्रकारे. आणि या साईडने पण आहेत. तर मित्रांनो ही गाडी आत्ताच लॉन्च झाली आहे. तुम्हाला पण माहिती मला पण माहिती आहे. याचा मिरर जो आहे तो ॲडजस्टेबल होणार आहे या प्रकारे. इथं लाईट्स तुम्ही ऑन ऑफ करू
करू शकतात. गाडीला सनरूफ आहे ते पण ओपन करून दाखवतो मी तुम्हाला. ओके, या साईडने एक लाईट आहे, आपलं सनरूफ ओपन होत आहे, तुम्हाला मी ते पण ओपन करून दाखवतो. ओके, तर ही सनरूफलासाठी आपल्याला हे मागं उडावं लागतं. मागं उडल्यानंतर हे सनरूफ ना ओपन होऊन जात असतं या प्रकारे. तुम्हाला मी दाखवतो ओपन करून, नाही दाखवतो थांबा. हे बटन्स आहे या प्रकारे स्लाईड ओपनसाठी आपल्याला प्रेस करायचं आहे, तरी तुम्ही प्रेस केलेलं आहे. ओके, तर या प्रकारे आपला हे सनरूफ ओपन झालेलं आहे. तर या प्रकारे हे सनरूफ ओपन होत असते मित्रांनो. सनरूफ पण एकदम मोकळं चाकडं आहेत, तर हात पण माझा बाहेर जात आहे. एकदम ऑसम लुक देणारे या सनरूफमध्ये. आणि क्लोज करण्यासाठी तुम्हाला इथं वरती प्रेस करायचं आहे आणि तुमचं सनरूफ हे क्लोज झालेले आहेत. ओके, क्लोज झाल्यानंतर तुम्हाला ओढून घ्यायचं आहे. प्लस क्लोज झाले तुमचं सनरूफ. या प्रकारे काही सनरूफ होणार आहेत. फ्रंट साईडने आपण कवरिंग केलेली आहेत. तुम्ही चेक करू शकता. तिथे तुम्हाला चार्जिंग पोर्ट देण्यात आलेलं आहेत, वायरलेस चार्जिंग पोर्ट. इथं 2 कप होल्डर आहेत. इथं तुम्हाला गिअर सिस्टम देण्यात आलेली आहे. तिथं तुम्हाला हँड ब्रेक देण्यात आलेला आहे. इथं सीट बेल्ट सिस्टम आणि इथं पण तुम्हाला चार्जिंग सॉकेट देण्यात आलेले आहेत. टाईप सी पोर्ट पण इथं चार्जिंग सॉकेट आहेत. आणि इथं तुम्हाला मोबाईल वगैरे ठेवण्यासाठी सिस्टीम, बाकी AC पोर्ट मागे देण्यात आलेले आहेत. इथं मग तुम्ही तुमचा मोबाईल वगैरे ठेवू शकतात चांगल्या प्रकारे. इथं कम्फर्ट जो झोन होणार आहे या गाडीमध्ये, कम्फर्ट एकदम मला अवेलेबल आहे. तरी मी या गाडीचं इंजिन आता स्टॉप करतो. इंजिन स्टॉप करण्यासाठी पण तिथंच मी प्रेस केलेलं आहे मित्रांनो. तर या प्रकारे फ्रंटने या गाडीचं लुक होतं. तुम्हाला बॅक साईडने मी जाऊन पण ही गाडी दाखवून देतो. बट जो इथं स्पेस आहेत ना तो पण खूप मोकळा आहे बरं का. इथं बाजूला जे इथं तुम्हाला बटन्स देण्यात आलेले आहेत. ऑटोमध्ये तुम्ही इथं कंट्रोल करू शकतात. लॉक सिस्टीम वगैरे तुमची इथं तुम्ही मिरर्स ॲडजस्ट करू शकतात. लॉक सिस्टीम या प्रकारे आहेत मित्रांनो. तुम्हाला मी ओपन करून दाखवतो. बॅक साईडला जायचं आहे, पण बॅक साईडचं पण आता चेक करूया. तर बॅक साईडने आपण गाडी बघू शकतो. बॅक साईडने मी तुम्हाला ओपन करून दाखवत आहेत. तर बॅक साईडने माझ्या गाडीच्या आत जात आहेत. आलो आहेत मित्रांनो गाडीच्या आत. तर भाई कम्फर्ट एकदम ओपी लेवलला आहे भाई याच्यात. तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो. याचा जो हेडरूम होणार आहेत ना एकदम मोकळा आहेत. तुम्हाला मी दाखवतो. क्लोज करतो मी डोअर. आता तुम्हाला आवाज येत असेल मोकळ्या प्रकारे. याचा जो हेडरेस्ट आहे एकदम मोकळा आहेत. ऑसम लुक याच्यात फील होत आहेत. आणि याचा जो नी रूम होणार आहे, नी रूम हा खूप मोकळा आहेत. फील एकदम बेटर देत आहेत. याचे सीट्स पण ॲडजस्ट होतात फ्रंट साईडचे. तुम्ही खालतीवरती मागे पुढे करू शकतात एकदम वेगळ्या प्रकारे. तेही इथं तुम्हाला AC पोर्ट पण आहे, ते पण दाखवतो मी. बट फील जे होणार आहेत ना एकदम ऑसम आहेत. तर तुम्ही हे पण ॲडजस्ट करू शकतात. ओके, खालतीवरती करू शकतात. बट लुक ऑसम आहेत. फील बेटर होत आहेत मला एकदम. तर एकदम मोकळं चाकडं ऑसम लेवलला एकदम ओपी लेवलला इथं फील होत आहेत. ऑडी BMW टाईप मला इथं फील होत आहेत आतमध्ये. तर या प्रकारे काही तुम्हाला मी गाडी दाखवून देतो बाकी अजून. तर मित्रांनो इथं तुम्हाला लाईट्स देण्यात आलेल्या आहेत. इथं तुम्हाला हँडल्स देण्यात आलेले आहेत. बॅक साईडचे डोअर पण तुम्हाला माहितीच आहेत. या प्रकारे आहेत एकदम सिम्पली. तर इथं तुम्हाला या प्रकारे काही सिस्टीम देण्यात आलेली आहेत. सीट्स एकदम लेदरी टाईप वाटतं, पण याचे लेदरच वाटत आहेत मला. तर या प्रकारे काही आहेत. तिथं तुम्हाला सामान ठेवण्यासाठी जागा दिलेली आहेत बॅक साईडला. तर इथं कवरिंग लावण्यात आली आहे त्याला. आणि हे सीट्स पण काही या प्रकारे आहेत. तर इथं सामान ठेवलं मी त्यामुळे थोडं काही आहेत. तर इथं तुम्हाला मी ओपन करून दाखवतो. एक जादू दाखवू का भाई. इथं पण आर्मरेस्ट आहे. या प्रकारे इथं आर्मरेस्ट देण्यात आलेला आहे. तिथं 2 कप होल्डर आहेत मस्त प्रकारे भाई. एकदम ऑसम लुक आहे. तिथं पण एक सीट यूज करू शकता तुम्ही या गाडीचं. एकदम वेगळ्या लेवलला सीट आहे. तिथं चाइल्ड सीट इथं यूज करण्यात आलेलं आहे. चाइल्डसाठी वेगळं सीट आहे. इथं 2 मोठे लोक बसू शकतात आणि एक छोटे माणूस इथं तुम्ही याला ॲडजस्ट करू शकतात. ओके, इथं तुम्हाला सिस्टीम देण्यात आलेली आहे वेगळी काही. आणि व्हाईट कलरमध्ये पुरं हे व्हाईटी अवेलेबल आहे. त्यामुळे तर लुक एकदम ऑसम देत आहेत. आणि याचं हेडरेस्ट पण खूप भारी आहेत. एकदम मस्त लेवलला भाई. फील एकदम बेटर आहे त्या गाडीमध्ये. तरी बॅक साईडला मी तुम्हाला दाखवून देतो. बॅक साईडला पण एकदम मस्त लुक आहे. तिथं तुम्ही काही पण जागा ठेवू शकतात सामान वगैरे. तर या प्रकारे काही तुम्ही इथं सामान ठेवू शकतात. तर आणि या साईडने तुम्हाला गाडी कशी वाटली ते पण सांगा. बॅक साईडने मी तुम्हाला अजून काही फीचर तर नाही राहिले नाही आपले. त्याच्यात तुम्हाला AC पोर्ट इथं देण्यात आलेलं आहेत. तर हो मित्रांनो AC पोर्ट आहे आणि स्टोरेज वगैरे मग खूप चांगली आहेत. इथं तुम्हाला एक बॉटल लॉकर देण्यात आलेले आहेत. तिथं पण स्पीकर आहेत यूज करण्यात आलेले आहेत. टोटली मला वाटतं ते 8 एक स्पीकर यूज करण्यात आलेले असतील तर काही या प्रकारे. आणि फ्रंट साईडने हे लुक या प्रकारे काहीतरी होणार आहे या गाडीचं. एकदम ऑसम लेवलला या गाडीचं लुक अवेलेबल आहेत. तर हो मित्रांनो गाडी आपली पुरी कवरिंग झाली आहे. गाडीचे इंजन मी तुम्हाला सांगून देतो कोणत्या प्रकारे आहेत. तर या गाडीचे इंजन होणार आहेत मित्रांनो 1197 cc या गाडीचं इंजन होणार आहेत विथ 3 सिलेंडर इन लाईनमध्ये. तर हो मित्रांनो इंजिन टाईप जे होणार आहेत ते Z12E होणार आहेत. तर हो मित्रांनो आणि पावड्याचे जे होणार आहेत ते 80 bhp क्रिएट करत असते. आणि टॉर्क जो होणार आहे तो 111.7 Nm ही टॉर्क क्रिएट करत असते. आणि याचा जो मायलेज होणार आहेत ना ते 24 ते 71 मध्ये क्लेम करत असते आय थिंक कंपनी तरी. तर या प्रकारे ही गाडी आहे. तर या गाडीचं प्राइसिंग सेक्टर पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर गाडीचं जे प्राइसिंग सेक्टर होणार आहे ते मित्रांनो ते होणार आहे 9,68,000 ते की एक्स शोरूम आणि ऑन रोड जे होणार आहे ते 11,42,000. तर या प्रकारे ह्या गाडीची प्राइस काही अवेलेबल आहे. खूप कमी प्राइसमध्ये ही गाडी अवेलेबल आहे. आणि या गाडीचं जे नाव होणार आहे ते डिझायर ZXi प्लस MT व्हेरियंटमध्ये ही गाडी अवेलेबल आहे मित्रांनो. तर हो या प्रकारे काही ही गाडी होती मित्रांनो. आणि असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करून ठेवा. आणि ही गाडी तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो जळगावमध्ये. ही गाडी तुम्हाला मिळेल
मनराज मोटार्सवरती गाडी तुम्हाला अवेलेबल आहे जामनेर रोड आणि तर हो मित्रांनो, या तुम्ही नक्की तुमची गाडी बुक करा आणि घेऊन जा मित्रांनो तुमच्या घरी. तर थँक्स फॉर वॉचिंग मित्रांनो, तुम्ही आपला मोठा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तिथपर्यंत बाय मित्रांनो.